अप्स अँड डाऊन्स येतात, गुड डेज बॅड डेज येतात. पण इथे स्ट्रगलसाठी आल्यानंतरचा एखादा दिवस जो ना खूप शिकवून गेला, मे इट बी ऑडिशन किंवा सेटवरचा एखादा सीन करायला खूप डिफिकल्ट जाते. कधी कधी आपली इमोशनल स्टेट सेम नसते म्हणजे रोजची. तो दिवस तू विसरू शकत नाहीस. ॲज अ कलाकार तुझा खूप कस लागला आहे त्या गोष्टीमध्ये. ऑलवेज तो डे तुझ्या लक्षात राहील असा एक दिवस कोणता, किंवा एक दिवस नसेल, असे खूप दिवस असतील. खूप दिवस असेल. एक तर दिवस आहे तो म्हणजे रमा राघवचा ओपनिंग, ते जे आम्ही नाशिकला केलं होतं ओपनिंग, तो एक्सपिरियन्स मी कधीच नाही विसरू शकत नाशिकमधला, पंचवटीतला. कारण एकतर मी खूप माझं नाक खूप सेन्सिटिव्ह आहे, मला लगेच सर्दी पकडते. थंडी सुरू झाली की म्हणजे दर आठवड्याला सर्दी, हा नियम आहे माझा. आणि आम्ही थंडीतच नाशिकला गेलो होतो. तर नाशिकला थंडी खूप असते. त्यात आम्ही थंडीत गेलोय, त्यात पहाटे 6 वाजलेत. त्यात मी पहाटे 6 वाजता पंचवटीच्या त्या कुंडामध्ये होतो. मी तिकडनं बाहेर येतोय, अशी एंट्री, माझा एंट्री सिक्वेन्स होता तो. पण म्हणजे स्पिरिच्युअलिटी म्हण काय मस्त ते मला माहित नाही, व्हॉट पॉवर दॅट प्लेस होल्ड्स. मी त्या पाण्यात जवळपास 7 तास होतो, 7 ते 8 तास पाण्यात होतो त्या थंडीत. एक शिंकही नाही आली मला. घुसबंब झाले मला. ज्याला दर आठवड्याला सर्दी होते, तो 7 तास नाशिकच्या थंडीत पाण्यात होता आणि एकही शिंक नाही. सर्दी तर लांब राहिली. दॅट वॉज अन एक्सपिरियन्स आय कॅन नेव्हर फॉरगेट. आणि काय म्हणजे तिथे रोज असं काहीतरी एक्सपिरियन्स यायचे. म्हणजे एकतर ते पालखीचा तो सिक्वेन्स होता, मग ती पालखी आम्ही शूट करतोय, पण लोकांची भक्ती एवढी आहे की लोकांना माहितीच नाही आहे की ते शूटिंग आहे. रॅन्डम लोक रस्त्यावरनं जाताना गाड्या थांबवायचे, चपला काढायचे, आमच्या शूटिंगच्या मध्ये यायचे, टेक मध्ये यायचे, नमस्कार करायचे आणि जायचे माझ्या पालखीला. ती पालखी थर्मोकॉलची आर्ट डिरेक्टरने बनवलेली पालखी होती ती. पण त्यांची श्रद्धा त्याच्यात मिसळल्यामुळे असं मला वाटलं की मी खरंच काहीतरी ऍक्च्युअल कुठली तरी मूर्ती घेऊन चाललोय. सो दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. असे एक्सपिरियन्सेस ह्युमन बिंग म्हणून पण आपल्यामध्ये खूप चेंजेस आणतात. हो ऍक्च्युअली. आणि तो स्पिरिच्युअल आहेस मुळात? नाही. का नाही? हा म्हणजे स्पिरिच्युअल म्हणण्यापेक्षा खूप देवपूजा करणाऱ्यातला मी नाहीये. पण हा म्हणजे माझा देवावर विश्वास नाही असं पण नाही. मी कुठल्या मंदिराच्या शेजारनं गेलं तर पटकन हात जोडणं वगैरे हे सगळं आहे. देवावरती पूर्ण विश्वास आहे. पण ते जे रोजचं पूजा करणं, फुलं वाहणं, हे रोज तितकं होत नाही. आणि कट्टू तुला रमा राघव मध्ये एकदम ऑपोजिट पौरोहित्य करणारा